की मयुरी मस्त असा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी, जो की मी आधी कधीच बनवला नाहीये, पहिल्यांदाच बनवतीये। तर हे बघा मी आज काय आणले, प्रसुमाचे रेडी टू ईट मोमोज। तर चला बघूया कसे लागतात किंवा टेस्ट कशी आणि प्रिपरेशन कसं करायचं याचं। चला सो गाईज ना, मी इथे हे प्रसुमाचे ना पेरी पेरी चिकन मोमोज मागवले, तर त्यांनी इथे दिले मोमो सॉस आहे आतमध्ये, नो प्रिझर्वेटिव्ह मोमोज आणि फक्त 5 मिनिटात होतात। तर बाकीचे डिटेल्स आहेत आणि हे 250 ग्रॅमचं पॅकेट आहे, जे की 210 रुपयाला आहे, पण ऑफरमध्ये मला 116 रुपयाला आले, म्हणजे 10 रुपयाला एक मोमोज पडतो आहे आपल्याला। थोडं कॉस्टलीच आहे बट इट्स ओके। आणि ह्याच्यामध्ये 12 पीस आहेत। आणि हो म्हणजे इथे त्यांनी ना कुकिंग इन्स्ट्रक्शन देखील दिलेत आपल्याला, 3-4 पद्धतीने तुम्ही कुक करू शकता। एक तर स्टीम करू शकता, डीप फ्राय किंवा सूप करी बनवून पिऊ शकता, नाहीतर मग शॅलो फ्राय करू शकता 5 मिनिटासाठी। तर मी इथे ना डीप फ्राय करणार आहे 3 ते 4 मिनिटांसाठी। तर आतमधून असं काहीसं आहे। तर थांबा आपण मोमोजची साईज वगैरे बघूया। तर हे बघा 2 सॉसचे मोमोजची जी चटणी असते ना, त्याचे 2 पॅकेट्स दिलेत त्यांनी इथे आपल्याला, आणि इथे 12 पीसेस आहेत मोमोजचे, हे बघा। आणि साईज पण आहे बऱ्यापैकी आहे, फ्रोझन असल्यामुळे एकदम जास्त कडक आहेत। त्यांना मी 5 मिनिटांना आता सध्या बाजूला ठेवते, मग डीप फ्राय करते। तर मोमोज थंड होत आहेत ना, तोपर्यंत आपण ही चटणी काढून घेऊया एका वाटीमध्ये। आणि बघू शकता चटणी पण अशी ठीक आहे एकदम आणि तिखट वाटते आहे। लेट्स ट्राय। तर तेल मस्त तापलेलं आहे आपलं, तर हे टाकूया मोमोज। तुम्हाला मोमोज कसे खायला आवडतात, स्टीमवाले की फ्राईडवाले, कसे आवडतात मला कमेंट करून नक्की कळवा। आता सध्या 3 टाकते आणि हे फ्राय करून घेऊया मस्त। तर हे बघा मंडळी, मस्त आपले मोमोज ना डीप फ्राय झालेले आहेत, बघू शकता 4 ते 5 मिनिटात होऊन जातात जसं त्यांनी सांगितलं आहे। आणि जसं जसे मोमोज फ्राय होत आहेत ना, इतका छान सुगंध सुटला आहे ना, जसं आपण स्टॉलवर वगैरे खातो ना आउटसाईड, तसा स्मेल येतो एकदम। तर हे बघा मस्त झाले, तसे गोल्डन कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेतले आहेत। तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण ह्याला, आणि चला लवकर टेस्ट करूया, मला काय राहत नाही आहे आता। तर मंडळी हे बघा बघू शकता, मस्त अगदी 5 मिनिटात आपले मोमोज रेडी आहेत। आणि आपण एक ना तोडून बघूया कसं आहे। ओ माय गॉड, हे बघा त्यांनी जसं सांगितलं आहे की बाहेरून क्रिस्पी आहे, कवर एकदम थिन आहे, आणि कवर थिन नाही आहे इतकं जास्त, थोडंसं म्हणजे ना जाडसर आहे, आणि आतमध्ये म्हणजे जी आपली फिलिंग असते ना ती पण थोडीशी कमी आहे। बट चला टेस्ट करून बघूया, टेस्ट चांगली असेल तर सगळं वरती होऊन जाते यार। हे बघा मस्त वाटतंय, चटणी पण स्पायसी दिसते एकदम। म्हणजे ना मंडळी, बाहेरून मस्त क्रिस्पी डीप फ्राय केल्यामुळे ना क्रिस्पी झाले, आतून ना छान अशी चिकनची फिलिंग आहे। थोडी फिलिंग अजून जास्त असते तर मस्त वाटलं असतं। आणि चटणी पण छान आहे, थोडीशी टँगी लागते, अजून जास्त स्पायसी असते तर मस्त लागली असती। बट ओव्हरऑल छान आहे, रेडी टू ईटच्या मानाने मस्त आहे। मला जरी टेस्ट आवडली, नक्की ट्राय करू शकता तुम्ही। कधी रात्री वगैरे मोमोजची क्रेव्हिंग झाली तर ब्लिंकिटवरून ऑर्डर करा आणि खा। तर मी हे ऑर्डर केलेले ना प्रसुमाचे पेरी पेरी चिकन मोमोज, सो यू कॅन ट्राय। आणि तुम्हाला अजून असे कोणते मोमोज मी ट्राय करायला हवे असं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि नक्की हे मोमोज ट्राय करून बघा, मस्त आहेत। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय, थँक्स फॉर वॉचिंग।